रत्नागिरी में आयोजित पत्रकार परिषद के दौरान उद्योग मंत्री उदय सामंत ने मुंबई महानगर पालिका चुनाव को लेकर बड़ा बयान दिया। उन्होंने स्पष्ट किया है कि आगामी मुंबई महानगर पालिका चुनाव में महायुक्ति का ही महापौर बैठेगा और मतदान का विश्वास भी महायुक्ति पर ही है। इसी के साथ ही उदय सामंत ने बिहार चुनाव कांग्रेस और उनके नेताओं पर भी कड़ी आलोचना की। सामंत ने आगे कहा कि मुंबई महानगर पालिका और पर महायुक्ति का वर्चस्व स्पष्ट दिखाई दे रहा है और आने वाली महापौर पर भी इनका ही चित्र दिखाई देगा। उन्होंने बताया कि महायुक्ति के सभी घटक एक दल जुट होकर रहेंगे और भाजपा शिंदे गट, अजित पवार गट या इनके साथ भी मौजूदगी पर रहेंगे। कालचे निकाल आपण बघितल्यानंतर एक लक्षात आलं असेल की वोट चोरी हा जो काय फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न राहुलजी गांधी आणि त्यांच्या टीमने केला होता तो सबसेल फेल ठरलेला आहे। कारण 65 लाख दुबार मतदार काढून टाकल्यानंतर देखील 2/3 मेजॉरिटीने बिहारमध्ये एनडीएचं सरकार आलेलं आहे। त्याच्यामुळे नरेंद्र मोदी साहेबांना धन्यवाद दिले पाहिजेत, नितीश कुमार साहेबांना धन्यवाद दिले पाहिजेत। बिहारचं राजकारण आजपर्यंत जातीपातीचं झालं, यावेळी देखील थोडंफार झालं असेल, पण बिहारच्या जनतेनं नरेंद्र मोदी साहेबांना विकासाला समर्थन करतो, त्यांना आम्ही मतदान करतो हे दाखवून दिलंय। त्याच्यामुळे हे श्रेय नरेंद्र मोदी साहेबांचं आणि नितीश कुमारांचं आहे आणि एनडीए मधल्या प्रत्येक घटक पक्षाचं आहे। काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रशेखर असं म्हणतात की भाजपने यांच्या कार्यालयात आता पुढच्या वर्षी वोटिंग घ्यावं। स्वतःचा नेता 95 वेळा ज्यावेळी पराभूत होतो तेव्हा डिप्रेशनमध्ये अशी तशी वक्तव्य करावी लागतात। तर साहेब असं म्हटलं की मुंबईमध्ये काँग्रेस आणि सोबत लढणार आहे आणि तिथला मेयर सुद्धा म्हणजे महापौर सुद्धा हा काँग्रेसच असणार आहे। त्यांच्या या अतिमहत्वाकांक्षी स्वप्नाला माझ्या शुभेच्छा आहेत। बीएमसीवर मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार आहे। इथं देखील महायुती होणार आहे, आम्ही महायुतीनं लढणार आहोत। पण काँग्रेसच्या महत्वाकांक्षेला मी खरोखरच दाद देतो। 95 ठिकाणी नेत्याच्या नेतृत्वाखाली पराभव स्वीकारल्यानंतर देखील मुंबईसारख्या महानगरपालिकेमध्ये इथं शिवसेना भाजप या दोन पक्षाची ताकद आहे, म्हणजे धनुष्याची आणि कमळाची ताकद आहे। तिथं देखील केवढा मोठा ओव्हर कॉन्फिडन्स काँग्रेसला असू शकतो हे त्यांच्या वक्तव्यावरून दिसण्यात आलं आणि हाच ओव्हर कॉन्फिडन्स देशामधल्या 95 निवडणुका हरण्यासाठी त्यांना कारणीभूत ठरलेला आहे।